पुणेकर खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थही तसेच काहीसे असतात। तसंच अनेकांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ आणि मिसळमध्ये वेगवेगळे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात। तर पुण्यातील शुक्रार पेठ हिराबाग चौक येथे असलेलं अमित उपाहारगृह असून त्यांच्याकडे समोसा मिसळ देखील मिळते। तर त्याची किंमत काय आहे, ती कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। साधारण 20 वर्ष झाली मी या व्यवसायामध्ये आहे। मला प्रॉपर स्वतःला उपळची मिसळ फार आवडते। तर माझ्या आजीने माझ्यासाठी उपळचा मसाला बनवला। तर मला उपवास मिसळ एवढी आवडती की मी त्यासाठी उपवास बनवतो। तर मी म्हणलं की हे लोकांपर्यंत पोहोचलं तर आपल्याला ऍक्च्युली 2 पैसे मिळतील, म्हणून मी उपवास मिसळ असं लोकांसाठी एक वेगळा आयटम चालू केला। त्याच्याबरोबर ती एक मटकी पोहे म्हणून आहे आणि एक समोसा मिसळ म्हणून आहे। जर तुम्ही बाहेर कुठे गेलात तर समोस्यावरती तुम्हाला असं शेव कांदा वगैरे नाहीतर चटणी नाहीतर सॉस वगैरे देतात, पण आमच्याकडे प्रॉपर त्याच्यावरती सॅम्पल वगैरे येतं। एक गोड चटणी होती, मटकीचं सॅम्पल येतं, त्यानंतर याची टेस्ट थोडीशी डिफरंट येते। तुम्ही बाजारातले मसाले जर केलं तर त्यात 19-20 होऊ शकतात, पण आता मटकी पोहे 30 रुपये, एक समोसा मिसळ म्हणून आहे ते 40 रुपयाला आणि उपवासाची मिसळ जी आहे ती 50 रुपयाला आहे। ऍक्च्युली जी खासियत म्हणजे लोकांनी खास उपवासासाठी उपवास करावा ते आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, पण लोक उपवास करत नाहीत। तर काहीतरी त्यांना असं युनिक वेगळं भेटलं तर माणूस उपवास करतो। आणि साधारण एक डिश खाल्ली माझी उपवासाची तर त्यात पोट भरू शकतं त्यांचं, त्यामध्ये त्यांना छान वाटतं। मिसळ आता साधारण ते खूप म्हणजे साधारण एक 15 वर्षापूर्वी चालू केलं। समोसा मिसळ कन्सेप्ट अशी केली की आपण वडा बटाट्या वडा सॅम्पल वगैरे खाल्लं तर जरासं गॅस ऍसिडिटी वगैरे होती, पण त्याच जागी तुम्ही समोसा तर चिरून खाल्ला तर तुम्हाला काही होणार नाही त्यामध्ये। पण त्याच्यामध्ये 2 टेस्ट आहेत, एक तिखट आहे आणि एक मिडियम। सकाळी आपलं 7:30 वाजता चालू होतं काउंटर, संध्याकाळी 5:30 वाजता बंद होतं आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे। लोकांना भरपूर आवडतं, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे। इतकी वर्ष मी खायला घालतोय, एक पिढी गेली आता दुसरी पिढी चालू झाली। जी माझ्याकडे खायला यायची त्यांची मुलं आता माझ्याकडे खायला येतात। पहिलीच पिढी आहे, मला 20 वर्ष झालेली। गेली 20 वर्ष पुण्यातील हिराबाग चौक येथे अमित उपाहारगृह असून त्यांच्याकडे उपवास मिसळ, मटकी पोहे आणि समोसा मिसळ असून पुण्यात हे इतर कुठेही पाहायला मिळत नाही। तर हे खाण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी देखील असते। तर याची किंमत ही अगदी कमी असून तुम्ही देखील वेगळी डिश ट्राय करायला नक्कीच जाऊ शकता। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।